आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. उत्तर प्रदेश राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं राज्य. विधानसभेच्या 403 जागा, लोकसभेच्या 80 जागा. त्यामुळंच कदाचित उत्तर प्रदेशमध्ये ज्याची सत्ता त्याची दिल्लीत चलती असं बोललं जातं. म्हणूनच कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा गुजरातमधून लोकसभेवर जाण्याचा मोह आवरता आला नाही. हे जसं उत्तर प्रदेशच्या बाबतीत त्यांनी उत्तर प्रदेशमधून ते पुन्हा लोकसभेवरती गेले, त्यांना तो मोह आवरता आला नाही. प्रश्न हाच आहे की उत्तर प्रदेशची जी लढाई आहे ती सर्वच पक्षासाठी खूप महत्त्वाची आहे आणि सध्या राष्ट्रीय राजकारण ज्या वळणावरती आलेलं आहे त्यावेळी भाजपसाठी उत्तर प्रदेशची लढाई खूप महत्त्वाची आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे समाजवादी पक्ष, त्यामध्ये सध्या यादवी चालली आहे, दंगल होते आहे. पिता पुत्रांची ही दंगल आहे आणि त्यामधनं सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत अखिलेश यादव यांचं नेतृत्व उजळून निघेल का? भाजप मधल्यामध्ये बाजी मारेल का? आणि हो, मायावतींचा बसपा शांत बसेल का? अशा अनेक विषयांवरती सध्या देशभरात चर्चा होते आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. समाजवादी पक्षातला यादवीचा फायदा उचलण्यात भाजप यशस्वी होईल का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, सपाच्या यादवीतून अखिलेश यादव यांचं नेतृत्व उजळून गेल का? मुद्दा क्रमांक 2, भाजप विरोधी महाआघाडीचं नेतृत्व अखिलेश यादव यांच्याकडे जाईल का? मुद्दा क्रमांक 3, समाजवादी पार्टी आणि भाजपच्या चढाओढीत मायावतींचा बसपा बाजी मारेल का? हे होते आपले चर्चेचे मुद्दे. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या कांताताई नलावडे. त्याचबरोबर आपल्यासोबत BRSP म्हणजे बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश मानेसुद्धा आहेत. तसंच आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईसुद्धा आहेत. नागपूरहून या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेसुद्धा आहेत. आणि समाजवादी पक्षाची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे जवळचे स्नेही निष्ठावंत दिग्विजय सिंह देवसुद्धा लखनौहून आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. मी थेट जातोय दिग्विजय सिंह यांच्याकडे. दिग्विजय सिंह देव, आप सुन रहे हैं कि ये जो चर्चा है ये समाजवादी पार्टी में जो पिता पुत्र की लड़ाई चल रही है, दो दंगल चल रही है, उसको लेके है. मुझे आपसे ये पूछना है कि ये जो दंगल यादवी समाजवादी पार्टी में चली है इसका फ़ायदा पार्टी को होगा, अखिलेश यादव को होगा, या फिर से वो मुलायम सिंह यादव, शिवपाल यादव इनको होगा, या फिर इसका सीधा फ़ायदा भाजपा उठाएगी? अखिलेश, आपल्यासोबत अखिलेश यादव यांचे जे निष्ठावंत आहेत दिग्विजय सिंह यांचा फोन कट झालेला आहे. हेमंत देसाई, प्रश्न हाच आहे की सध्या उत्तर प्रदेशमध्ये आपण म्हणतोय की समाजवादी पक्षामध्ये यादवी चाललेली आहे. ही जी यादवी आहे ही जाणीवपूर्वक केलेली आहे? नाही, तसं जाणीवपूर्वक असं अजिबात वाटत नाही. अशा प्रकारचा एक प्रचारही सुरू आहे. प्रश्न असा आहे की यांच्यामध्ये काही मूलभूत तात्विक मतभेद अशातला काही भाग नाही. म्हणजे जर तुम्ही समाजवादी पक्षातले मतभेद जर पूर्वी बघितले असतील किंवा जनता दलातले मतभेद असतील, त्यामध्ये काहीतरी तत्त्व, विचारसरणी अशा प्रकारच्या गोष्टी होत्या, अहंगंड होते व्यक्तिगत, हेही आहे. पण याच्यामध्ये मुख्य जो प्रश्न आहे अखिलेशचा की त्यांना जे फ्रीडम मिळायला पाहिजे, ज्या प्रकारे काम करायचं स्वातंत्र्य पाहिजे, स्वायत्तता पाहिजे, ती सुरुवातीला मिळत नव्हती. आणि मुलायम सिंग जाहीरपणे खाजगीमध्ये त्यांच्या कामावरती टीका करत होती. हळूहळू अखिलेशची जेव्हा कारभारावरती आणि एकूण यंत्रणेवरती पकड बसायला लागली, त्यावेळीसुद्धा मुलायम सिंग आपल्याला आठवत असेल म्हणाले होते की प्रशासनावरती काही पकड नाही, अधिकारी ऐकत नाहीत. आणि
दुर्गा नागपाल यांचा एपिसोड झाला किंवा मुझफ्फरनगर दंगल, त्या बाबतीत अखिलेश यांच्याबद्दल फार विरोधी सूर निघत होते, टीकेचे सूर निघत होते. परंतु त्यानंतर त्यांनी विकास कामांची जी एक झुंबड लावून धरली, त्यानंतर त्यांची संपूर्ण कारभारावरती पकड आली किंवा विकास कामांचा एक त्यांनी अजेंडा फिक्स केला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला पक्षामध्ये मुलायमसिंग असतील, अमरसिंग असतील आणि बाकीचे लोक असतील, सिनियर जे मुलायमसिंगांबरोबर जाणारे, त्यांच्याशी जर लढाई करायची असेल आपल्याला, तर मोदींनी काय केलं की मोदींचा त्यांनी मॉडेल समोर ठेवलं असं माझं मत आहे. म्हणजे कास्ट आणि क्रिमिनल्स हे दोन गोष्ट जे सपाला चिकटलेल्या आहेत, या गोष्टी की हे जातवादी पक्ष आहे आणि अत्यंत गुन्हेगारांनी, गुंडांनी, माफियांनी घेरलेला असा पक्ष आहे. आता तो घेरलेला नाही आहे का, तशातला भाग नाही. आता त्यांनी जातीला सगळं बाजूला सारून विकासाकडे आम्ही विकास करतोय, म्हणजे जातीचा उपयोग करायचा, सर्व प्रकारच्या गुंडागिरीचा उपयोग करायचा, पण त्याला संपूर्ण एक चौकट असेल ती विकासाची असेल. ही जी मोदींनी केली सुरू आणि ते यशस्वी मॉडेल राबवलं, तसं त्यांनी राबवायला सुरुवात केल्यानंतर मग त्याचे जेव्हा रिझल्ट्स दिसायला लागले, तेव्हा इकडनं जे भाजपने प्रयत्न सुरू केले की सपामध्ये कशा प्रकारे फूट पाडता येईल आपल्याला. मग भारतीय जनता पक्षाने एक असतानीतनं एक शस्त्र बाहेर काढली आपली. त्यामध्ये एक CBIचं शस्त्र जे UPAने स्वतः राबवलेलं होतं, हवं तेव्हा CBIचा वापर करायचा, मायावतींच्या विरोधीचा वापर तसा झाला. तेव्हा CBIचं अस्त्र. दुसरं जे आहे, आत्ता जर बघितलं आपण की नोटाबंदीचा जो सगळा इश्यू आहे, त्या नोटाबंदीच्या इश्यूचा भाजपला फटका बसेल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा सगळा मुद्दा बाजूला टाकून त्यांनी सांगितलं की काळा बाजार आणि चोर जे आहेत लोक, ते सगळे याच्या विरुद्ध आहेत. तेव्हा या सगळ्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी अखिलेशने जे विकासाचं जे मॉडेल किंवा विकास हाच जे प्रचाराचं सूत्र, सोशल मीडियाचा वापर, मार्केटिंगचा वापर, PR तंत्राचा वापर, संपूर्ण जाहिरातीचा एक संपूर्ण जो बडेजाव आहे ते तंत्र राबवलेलं आहे. आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष अमरसिंहाच्या मदतीने मुलायमसिंग आणि यांच्या भेटीसुद्धा झाल्या अशाही बातम्या आहेत. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष ते करणारच, पण या पक्षामध्ये ही दुफळी, ही जी जनरेशनल चेंज जो आहे, त्यामध्ये पिढीचं एक अंतर आहे. संपूर्ण राजकारण ज्या पद्धतीने मुलायमसिंगांनी केलं आणि अखिलेश करू बघतोय, त्याच्यामध्ये मतभेद आहेत. आणि म्हणून अखिलेशने आता स्वतःचं स्वतंत्र निशाण फडकवलं आहे की यामध्ये आपल्याला जे यश मिळालं तर हे सगळं बाजूला पडेल आणि मुलायमसिंगांचा आदर करायचा पण मुलायमसिंगांचं मानायचं नाही, अशा प्रकारचं तंत्र करून त्यांनी आगेकूच सुरू केलेली आहे. आता बघायचं याच्या पुढे काय होईल. आपल्यासोबत पुन्हा दिग्विजय सिंह देव जोड़े गेले आहेत. दिग्विजय सिंह देव, प्रश्न यही है कि जिस तरह से समाजवादी पार्टी में ये लड़ाई चल रही है बाप बेटे की, जिस तरह से ये दंगल चल रही है, इसका फ़ायदा भाजपा उठा सकती है और बड़ा नुकसान ये खुद समाजवादी पार्टी को हो सकता है. फिर भी ये सब शुरू है. देखिए, सबसे पहली बात तो ये कि मैं आपको एक बात क्लियर करना चाहूंगा, ये लड़ाई पिता पुत्र की नहीं है. ये लड़ाई शुरू होती है जब कौमी एकता दल के विलय को लेकर बात शुरू होती है, तो आदरणीय अखिलेश यादव जी के द्वारा ये निर्णय नहीं माना जाता है. ये लड़ाई है, ये लड़ाई 2012 में भी दिखी थी जब DP यादव को समाजवादी पार्टी में लिया जाना था, तो माननीय अखिलेश यादव जी अड़ के खड़े हो गए थे कि हम DP यादव को नहीं लेंगे. लड़ाई है भ्रष्टाचार के खिलाफ और अपराधियों को समाजवादी पार्टी में न लेने के खिलाफ. आदरणीय नेताजी चूंकि एक साजिश के तहत तमाम लोग उनको घेरे हुए हैं और सही बात उन तक पहुंचने नहीं दे रहे हैं, तो ये लड़ाई नेताजी से नहीं है, पिता पुत्र की नहीं है. ये लड़ाई है उन लोगों के खिलाफ जो साजिश कर रहे हैं और जो ये चाहते हैं कि समाजवादी पार्टी की सरकार, आदरणीय अखिलेश यादव जी की सरकार दोबारा उत्तर प्रदेश में ना बने. आपको कहना है कि ये लड़ाई मुलायम सिंह यादव के खिलाफ नहीं है, ये लड़ाई शिवपाल यादव, ये लड़ाई अमर सिंह, ये लड़ाई साधना गुप्ता, ये लड़ाई प्रतीक के खिलाफ है? नहीं, इसमें मैं दर्शक एक बात बहुत क्लियर करूंगा कि अमर सिंह जी एक ऐसे व्यक्ति हैं जहां जाते हैं वो झगड़ा लगाते हैं, ये उनका वो अपना बदला निकाल रहे हैं. YouTube पे आप उनके जो है भाषण अगर चेक करेंगे तो उन्होंने नेताजी के लिए बहुत कुछ कहा है, शिवपाल जी के लिए बहुत कुछ कहा है, और जब वो समाजवादी पार्टी से अलग होकर उन्होंने लोकमंच नाम का राजनीतिक दल बनाया था, उससे चुनाव लड़े थे और अंधे मुंह गिर गए थे,
वो बदला ले रहे हैं समाजवादी पार्टी से। उन्होंने कहा भी, एक ट्वीट भी किया था बहुत पहले, जो कहा था कि नवंबर में एक बड़ा बदलाव आएगा। तो ये सारा एक साजिश का हिस्सा है जिससे उन्होंने परिवार को तोड़ने का प्रयास किया हुआ है, दल को तोड़ने का प्रयास किया हुआ है। और उस घटना का जिक्र भी आदरणीय अखिलेश यादव जी जब राष्ट्रीय अधिवेशन 1 तारीख को हुआ था उसके मन से भी कहा था, और 24 तारीख को पार्टी कार्यालय में भी कहा था कि जब नेताजी आदरणीय अखिलेश यादव जी को प्रदेश अध्यक्ष पद से हटाना चाह रहे थे तो उस समय टाइप को जो लेटर टाइप होना था उसकी कोई व्यवस्था नहीं थी। तो आदरणीय नेताजी के लिए से अमर सिंह ने कहा कि मैं टाइपराइटर मंगाता हूं। वो टाइपराइटर बना के दे रहे थे नेताजी को। तो जो साजिश करता है वो अमर सिंह जी हैं, और जिनके वजह से ये सारी चीजें फैली हुई हैं। आप एक बात बताइए, सारे दल में ये बार बार आवाज उठ रही है कि सारी बातों का एक कारण अमर सिंह जी हैं, फिर भी वो बेशर्मों की तरह उधर रहे हुए हैं। अगर उनमें खुद में नैतिकता होती तो वो दल छोड़ के चले जाते, पर वो उनको इन चीजों से मतलब नहीं है। एक साजिश है, और जो लड़ाई है वो साजिशकर्ताओं के खिलाफ है। दिग्विजय सिंह, आप ये भूल रहे हैं कि मुलायम सिंह यादव ने हाल ही में एक बयान किया है कि अमर सिंह की वजह से मेरे पीछे जो सीबीआई लगी थी, वो केसेस थे, वो नहीं लगी। उन्होंने खुलेआम ये बयान किया है। जी, वही चीज समझने, ये नेताजी को भरमाने का प्रयास है। क्या कोई कोर्ट रोक लेगा क्या? अगर कोर्ट रोक लेते तो फिर वो जेल क्यों गए थे? जो चीजें सच है वो सच है। ये भ्रम जाल फैलाया गया है कि नेताजी के साथ ये हुआ, नेताजी के वो सब। अगर वो इतने ही नेताजी के पक्ष में रहते हैं या इतने नेताजी के सपोर्टर हैं तो उन्होंने इतने सारे भयंकर बयान दिए, मतलब बहुत उल्टे सीधे बयान दिए हुए हैं, और जिसका रिकॉर्ड भी कहीं खोजने जाने की जरूरत नहीं है। अगर आप ट्विटर पे अगर आप यूट्यूब पे अगर ये डाल देंगे अमर सिंह अटैक ऑन मुलायम सिंह, आपको तमाम सारे उनके भाषण नेताजी के ऊपर आ जाएंगे, जिसमें नेताजी को उन्होंने कई बार, एक बार ललकारू यादव, एक बार पुचकारू यादव, एक बार डॉन भी कहा है, एक बार जनता की अदालत में भी, तमाम चैनलों में जगह जगह अलग अलग बातें उन्होंने नेताजी के लिए कही हैं। देखिए, ये अपना बदला निकाल रहे हैं और आदरणीय अखिलेश यादव जी को पुनः मुख्यमंत्री नहीं बनने देना चाहते। अगर इतनी सारी घटनाओं पर उन पर ये आरोप भी लग रहे हैं तो उन्हें नैतिकता के आधार पर भी इस्तीफा दे देना चाहिए समाजवादी पार्टी से। ठीक है दिग्विजय सिंह, आप हमारे साथ ऐसे ही बने रहे हैं, हम आपके पास आपका और भी प्रश्न पूछणे आएंगे। सुरेश माने, प्रश्न हाच आहेत की ते अमरसिंगांना दोष देत आहेत. अमरसिंह हे कसे खलनायक आहेत हे ते सांगतायत, पण अमरसिंग यांना बळीचा बकरा बनवून पुन्हा पिता पुत्र बाप बेटा एकत्र येतील आणि पुन्हा आम्ही कसे बरोबर होतो, अमरसिंग कसे खलनायक होते हे दाखवून आता सध्याची जी स्पेस आहे सगळीकडची ती व्यापण्याचा हा प्रयत्न आहे. एकतर या सगळ्या उत्तर प्रदेशच्या घडामोडीमध्ये भारतीय जनता पार्टी जो काही TRP टी व्ही प्रसार माध्यम याच्या माध्यमातून जो ऑक्युपाय करत होती त्याच्यामध्ये बाजी मारण्याचं काम समाजवादी पक्षानं केलं हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की ज्याचा देव यांनी उल्लेख केला आता की अमरसिंगाच्यामुळे हे सर्व घडतं आहे, तर मुलायम सिंगांना हे समजत नाही असं कसं म्हणायचं आपण. मुलायम सिंग हे अगदीच राजकारणातील म्हणजे हुए खिलाडी ज्याला आपण म्हणतो, देशाच्या राजकारणातील एक मुत्सद्दीपणाचं व्यक्तिमत्व आहे, त्यांना हे समजत कसं नाही असं म्हणायचं. आणि जर मुलायम सिंगसारख्या पक्षाच्या नेत्याला जर कोणीतरी गुमराह करत असेल तर या देशातल्या पक्षपद्धतीवरती देखील तो प्रश्नचिन्ह आहे. खरं पाहिलं तर यांच्यामध्ये पितापुत्र वगैरे असं म्हणण्यापेक्षा आपल्याला काय म्हणता येईल, तर जे काही राजकारणातील जुनं खोडं आहेत आणि नवीन उभरती नेतृत्व आहेत याच्यातला हा खरा संघर्ष आहे. जुनी खोडं आपल्या पक्षावरची पकड सोडायला तयार नाहीत. म्हणजे BJPमध्ये आपण थोडंसं हे पाहिलं होतं, जेव्हा मोदींचा इमर्जन्स झाला तेव्हा BJPमधले जे काही जुने सिनियर्स होते त्यांच्याहीकडून थोडंसं रेसिस्टन्स होतं, पण ज्या पद्धतीने ते हाताळून ते पुढे आले, अखिलेश त्याच मार्गावरून चालतो आहे. किंबहुना जुने पिढीचं राजकारण करण्याची पद्धत आणि नव्या पिढीचं राजकारण करण्याची पद्धत याच्यातला जो कॉन्फ्लिक्टिंग पॉईंट आहे तो कॉन्फ्लिक्टिंग पॉईंट या ठिकाणी आलेला आहे आणि मग त्याला पितापुत्राच्या लढाईचं स्वरूप आलेलं आहे.
याच्यामध्ये प्रश्न आहे की या लढाईला संपूर्णपणे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या कॉन्टेक्स्टमध्ये इलेक्शन कमिशन कशा पद्धतीनं हाताळेल हे देखील एक पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण असं की पक्षावरचं प्रभुत्व कुणाकडं सोपवायचं शेवटी तो निर्णय हा इलेक्शन कमिशन करेल. आणि त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन खरंच स्वायत्त संस्था आहे का ती पुन्हा आणि CBI आहे याचा देखील पुरावा येणं स्पष्ट होणार आहे. आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या राजकारणासोबत त्यांच्या कुटुंब कलहासोबत इवन तिथली इलेक्शन कमिशनसह बऱ्याच शासकीय यंत्रणाची कसोटी लागणार आहे आणि त्याच्यावरती उत्तर प्रदेशचं इलेक्शन त्याचं भवितव्य ठरेल. याच्यामध्ये आपण जे मांडलेला आहे आपला जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण येऊ विस्तारानं. पण तुम्ही सुरुवातीला जर तसं म्हणाला की ही यादव परिवारातला जरी कलह असेल ते देव यांनी म्हणाले बात सही है कि 2012 से शुरू है. अंसारी यांना घेण्यापासून कौमी एकता दल को लेने के पहले से जो शुरू हुआ मामला है. मी तेच म्हणालो की नव्या पिढीतलं बदलत्या पद्धतीचं राजकारण ज्याला थोडासा कॉर्पोरेट कलर आहे, कॉस्मॅटिक कलर आहे आणि पारंपरिक पद्धतीचं दबंग पद्धतीचं राजकारण याच्यातला संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये अखिलेश यादव आज लोकांना नव्या पिढीला कारण 18 वर्षाचा सगळा मतदार लक्षात घेता तो मुलायमच्या बाजूला फार कमी राहण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मुलायमना याचंही भान नसावं असं पुन्हा कसं म्हणता येईल. बरोबर आहे. मुलायमना त्याचंही भान असू शकतं. पण मगाशी देव जसं म्हणाले की अमर सिंग जहाँ भी जाते वो झगडे लगाने का काम होता है. तर भारताच्या राजकारणात अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत त्यातलं अमरसिंग एक व्यक्तिमत्व आहे. त्याची किंमत मुलायमसिंग यादवना द्यावी लागेल. हा कांताताई प्रश्न हाच आहे. बिहारमध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा धर्माचं राजकारण हे जातीवरती लालू प्रसाद यादव आणि नितीशने आणलं होतं. तिथं त्यांना माहिती होतं की धर्माच्या लढाईत भाजप सुपेरियर ठरतं, त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही, म्हणून त्यांनी जातीवरती सगळी लढाई आणली आणि आगडा पिछडा करत बसले आणि तिथं भाजपचा धुवा झाला. तसंच काहीसं आता इथं होतंय. भाजप चर्चेतून बाद झालेली आहे. पक्ष संघटना आधीच खिळखिळी आहे आणि मोदी कार्डवर आता शंका उपस्थित होते नोटबंदीच्या निर्णयामुळं. त्यामुळं ही जी सपातली यादवी आहे ती त्यांच्याच पथ्यावर, अखिलेशच्याच पथ्यावर पडते असं दिसतंय. मला असं वाटतं की असं काहीही होणार नाही. म्हणजे अखिलेशची आणि मुलायम सिंगांची जी यादवी आहे ती खरं त्यांच्या पक्षाच्या पथ्यावर अजिबात नाही आहे. विचार करा की जेव्हा पक्ष म्हणजे दुभंगला जातो अशा वेळेला अखिलेश हा तरुण आहे, म्हणजे त्याचे आधुनिक विचार आहेत. जसं आत्ता मानेंनी सांगितलं की त्यांची कार्यपद्धती आणि मोदीजींना आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने आपली म्हणजे ते सुरू केलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी तुम्ही जर असं म्हणा भारतीय जनता पार्टीचं म्हणजे बाजूला होण्याचा किंवा तिथून संपुष्टात येण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचं कारण म्हणजे जवळजवळ गेले 3 वर्ष उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लोकसभेमध्ये सर्वात जास्त खासदार आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये मिळाले. आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे आणि तिथे आम्हाला 80 पैकी 71 मिळतात. परत एक ते दुसऱ्या पक्षात त्यामुळे असे 72 आमचे झाले. 73. ते तेव्हापासून भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी जे निवडणुकीचं म्हणजे तंत्र राबवायला सुरुवात केली आणि तिथे पक्ष संपलेला नाही. तुमचा गैरसमज आहे की त्या ठिकाणी आमचे ओम माथुरजी असतील, सुनील बन्सलजी आमचे असतील, राजनाथ सिंहजी असतील आणि मुळात आपल्या देशाचे पंतप्रधान हे UP-मधूनच खासदार म्हणून म्हणजे निवडून आलेले आहेत. बडोद्यावरून आले होते, तिथून त्यांनी परत राजीनामा देऊन दुसरी निवडणूक झाली, परंतु ते बनारसमधून निवडून आलेले आहेत. या ठिकाणी हे जे युद्ध आहे अखिलेश यादव आणि मुलायम सिंगांचं, याच्यामध्ये 2-3 कारणं खरं म्हणजे असू शकतात. एक तर त्यांचं कौटुंबिक वाद आहेच. अखिलेश हे यांच्या पहिल्या पत्नीचे म्हणजे पुत्र आहेत, त्याच्यातून सुद्धा मध्ये बराच वादंग माजला होता की त्यांना खूप महत्त्व दिलं जातं वगैरे. आणि दुसरं असं आहे की अमरसिंगांचा आत्ता जो म्हणजे प्रश्न आला की मी असंच म्हणेन की खरं मुलायम सिंग राजकारणातले खरं म्हणजे इतके चाणाक्ष व्यक्तिमत्व, मग ते खरं म्हणजे अमरसिंगांचं कौतुक करतात की त्यांच्यामुळंच खरं म्हणजे माझं तुरुंगामध्ये जाणं वाचलेलं आहे आणि त्यांनीच मला वाचवलेलं आहे. म्हणजे ते पूर्णपणे आपल्या मुलाच्या विरोधात जाऊन अमरसिंगांची बाजू घेतात आणि अखिलेशना हे पसंत नाही. आणि या ठिकाणी कधी असंही वाटतं की मुद्दाम हा कलह निर्माण केलाय का की अखिलेश यादव यांचं म्हणजे नेतृत्व अधिक पॉलिश करण्यासाठी, कारण निवडणुकाच्या
तोंडावरच हा वाद सुरू झालेला आहे. मग येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही तिथे गडबड घोटाळे झाले असतील त्यातून हे नेतृत्व पुन्हा कसं लोकांच्या समोर चांगल्या प्रकारे जाईल आणि ते थोडंफार यश त्यांना म्हणजे दिसते की ज्या पद्धतीने अखिलेशच्या बाजूने सर्व समाज आणि आमदार आणि खासदार वगैरे आहेत. परंतु याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पार्टीवर काही होईल आणि नोटाबंदींचं जर तुम्ही असं म्हणाल तर म्हणजे महाराष्ट्र असो उत्तर प्रदेश असो ग्रामीण क्षेत्रातले लोक जर का आज आपण पाहतो आहोत महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आज 4थ्या टप्प्याचे रिझल्ट आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी 4थ्या टप्प्यात सुद्धा नंबर 1 पार्टी म्हणून हे सिद्ध झालेले आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर पाहिलं की मोदीजींच्या ज्या सभा होत आहेत निवडणुकीच्या काळामध्ये अशा सभा झाल्या नव्हत्या अशा पद्धतीने आणि त्याला प्रतिसाद मिळतो. मोदी चाललं नाही ना. नाही बिहारची गोष्ट सोडा, उत्तर उत्तर प्रदेश त्याच पट्टीतलं राज्य आहे आणि बिहार याच्यामध्ये जमीन असं कसं काऊ बेल्ट मधलं ते सर्वात महत्वाचं राज्य आहे बिहार पाठोपाठ. फरक आहे आणि यामध्ये हे जे यादवी युद्ध सुरू झालेलं आहे याचा फायदा आम्हाला म्हणजे मिळेलच. परंतु आम्ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग आमचं केलेलं आहे ते काय आम्ही आता यांचं भांडण सुरू झाल्यावर केलेलं नाहीये. पण त्याला ब्रेक लागलाय ना. अजिबात ब्रेक लागलेलं नाही, सातत्य त्याच्यामध्ये आहे आणि ते काम चालू आहे, सातत्य आहे त्याच्यामध्ये, ब्रेक लागलेलं नाही. आता सोशल मीडिया घरातल्या भांडणाला हा समोर आणणार. ठीक आहे तुम्हाला काय म्हणायचं असं आहे ते. मला असं म्हणायचं आहे की एक तर त्या ज्या म्हणाल्या की आम्ही काही करत नाही आहेत त्यांची भांडणं चालू आहेत ते मी मगाशी जे म्हटलं त्याला एक अप्रत्यक्षपणे त्यांनी दुजोरा असा दिला आहे की त्या भांडणांचा त्यांना लाभ होणार आहे. आणि मी असं म्हटलं की ते भांडण अधिक कसं वाढेल याची दक्षता भारतीय जनता अधिकृतपणे त्यांना म्हणता येणार आणि काटेकोरपणे घ्यायचं आहे. आता एक लक्षात घ्या की ज्या 2014 नंतर ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकांमध्ये सपाला अनेक ठिकाणी यश मिळाले आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये भाजपला मिळालं नाही. भारतीय जनता पक्षाने 2014मध्ये प्रचंड जोर लावला होता हे कबूल आहे. पण अखिलेशचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या 6 महिन्यातच त्याची इमेज जी आहे अखिलेश यांची ती अधिक उजळून निघाली. त्यामध्ये 2 त्यांनी जे लखनौ ती मेट्रो जी असेल आणि द्रुतगती महामार्ग हे 2 प्रकल्प, त्याच्याशिवाय त्यांची गर्भवती माता योजना जी आहे ती आता नॅशनल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा एक प्रकारे आता त्याचं अनुकरण केलं जाते. अशा अनेक योजना राबवणं म्हणजे नुसत्या योजना जाहीर नाही करणं, त्यांनी काही राबवून दाखवल्या. आणि हा जो आहे की अखिलेशचा जो भाग आहे तो की जो खूप पुढे येतोय त्याच्या तुलनेमध्ये जर शीला दीक्षित यांचं नाव कुठे नाही, काँग्रेस आणि सपाच एकत्र येणार आहे. भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच त्यांनी प्रोजेक्ट केलेला नाही, ही गोष्ट आहे. आणि नोटाबंदीचं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशाच्यामध्ये फरक असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये याचा सणसणीत फटका बसेल हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने उत्तर प्रदेशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नोटा सप्लाय केल्या. हे अगदी संपूर्णपणे पार्शलिटी केली, यंत्रणा राबवली. आणि 1 फेब्रुवारीचं जे बजेट आहे त्या बजेटचा सुद्धा पद्धतशीरपणे वापर केला जाणार आहे. आणि हे राजकारण व्यवस्थितपणे भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसने अनेक वर्ष केलं ते काँग्रेसलाही चाट पडेल काँग्रेसवाले अशा प्रकारे केलं जातं. आणि एक मुद्दा असा की बेनी प्रसाद वर्मा हे मुलायम सिंगांवरती अतिशय कडवी टीका करत होते जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. त्यांना मुलायम सिंगांनी इथे आणलं. अमर सिंगांनी सुद्धा टीका केली. मगाशी जे देव म्हणाले अमर सिंगांनी वाटेल तशी टीका त्यांच्यावर केली, पण ते पुन्हा आले. आणि मुलायम सिंगांना केवळ यासाठी नाही तर काँग्रेसचं UPA सरकार वाचवण्यासाठी मुलायम सिंगांनी ज्या प्रकारे पाठिंबा देऊ केला अणुकराराच्या वेळी, त्यावेळी अमर सिंगांनी मोठी भूमिका निभावली होती, दलाली केली होती. तो दलाल माणूस आहे आणि भारतीय जनता पक्षाने हे सगळं प्रकरण लोकसभेमध्ये मांडलेलं होतं. असा माणूस जर त्यांना चालत असेल, त्यांना ते संपूर्ण विस्मरण त्यांना झाले अशातला भाग नाही, त्यांना चालत असेल तर अमर सिंग भारतीय जनता पक्षाच्या वतीने काही काम करतायत का, कोणाच्या वतीने ते हे सगळं करतात हे महत्त्वाचा मुद्दा आहे. सांगितलं की अमरसिंग यादव हे पॉवर ब्रोकर आहेत आणि त्यांच्यामुळे मी जेल जाण्यापासून वाचलो. आणि आता तो भूतकाळ झाला. आजच्या काळात अमरसिंग हे करतायत आणि हे मुलायम सिंग आणि मुलाच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. आझम खान त्यांना भेटलेले, त्यांनी सगळं सांगितलं की अमरसिंग काय आहेत. त्या मुलायम सिंग यांचं डोकं व्यवस्थित सगळं चालतंय. ते इलेक्शन कमिशनमध्ये जाऊन युक्तिवाद करतायत. पक्षामध्ये जे काही आपल्या पाठीमागे बळ
एकवटेल यासाठी प्रयत्न करतायत. मग ही गोष्ट त्यांना समजत नाही असं जे अखिलेश किंवा हे म्हणतात त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे बाहेर पडले आणि बाळासाहेब ठाकरे हे आमचे आदर्श आहेत असं म्हणत राहिले, तसं जुने सगळे अनुयायी मुलायम सिंगाचे आणि त्यांची जी कॉन्स्टिट्युन्सी आहे ती आपल्याबरोबर राहावी म्हणून ते नेताजींचा काही प्रॉब्लेम नाही, अमरसिंगांचा प्रॉब्लेम आहे असं म्हणतायत. प्रॉब्लेम नेताजींचाच आहे. नेताजी आणि त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. थोड्याच वेळापूर्वी नेताजींनी म्हणजे मुलायमसिंग यादवांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे, त्यामुळं आपल्या चर्चेला सुद्धा वेगळं वळण लागणार आहे. ते असं म्हणालेले आहेत, जाहीर घोषणा केलेली आहे मुलायमसिंग यादव यांनी. ते असं म्हणतायत की समाजवादी पार्टीत एकता कायम आहे, अखिलेश यादवच आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहतील, पक्ष तुटायचा प्रश्नच येत नाही, पक्षाच्या एकतेसाठी म्हणजे समाजवादी पक्षाच्या एकतेसाठी पूर्ण प्रयत्न करणार, लवकरच राज्यभरात प्रचार दौरे करणार. म्हणजे त्यांनी एक प्रकारे समाजवादी पार्टीत एकता कायम आहे, अखिलेश यादवच समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत हे जाहीर केलं आहे आणि पक्ष तुटणार नाही असंही ते म्हणत आहेत. आता पुन्हा ही जी काही मध्ये यादवी झाली, जी काही दंगल झाली आणि आता तो निवडणूक आयोगामध्ये सायकल चिन्हाला घेऊन जो वाद चाललेला आहे त्याचं काय, हाही प्रश्न आलाच. यावरच आपण चर्चा करणार आहोत. पण पुढच्या भागात ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. समाजवादी पक्षातल्या यादवीचा फायदा उचलण्यात भाजप यशस्वी होईल का? 59% लोक म्हणतायत भाजप यशस्वी होणार नाही. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की याचा फायदा समाजवादी पक्षाला किंवा मायावतीच्या बसपाला होऊ शकतो. पुन्हा भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय दिग्विजय सिंह देव यांच्याकडं. दिग्विजय सिंह देव, आपसे यही प्रश्न पूछना है कि मुलायम सिंह यादव बार बार अपनी भूमिका बदलते हैं. अभी उन्होंने अखिलेश यादव ही अगले सीएम के कैंडिडेट रहेंगे ये घोषणा कर दी है, कभी फिर बाद में वापस वो कल होके फिर अखिलेश यादव को कुछ और कहेंगे या कहेंगे नहीं पार्टी मेरी है, मैं जैसा कहूँगा वैसे ही होगा रहूँगा. तो ये मुलायम सिंह यादव को हुआ क्या है और इनके इर्द गिर्द जो लोग हैं वो उनको हमेशा गुमराह करते हैं, ऐसा आपको लगता है? हाँ, मैंने आपसे पहले यही बात कही थी कि झगड़ा जो है या कोई विवाद नेताजी से और मुख्यमंत्री जी से नहीं है, विवाद है साजिश करने वालों से जो झगड़ा लगा रहे हैं, जो समाजवादी पार्टी को आदरणीय अखिलेश यादव जी को सरकार में नहीं आने देना चाहते. देखिए पिछले 3-4 सालों में आदरणीय अखिलेश यादव जी की जो छवि बनके उभरी है वो सिर्फ देश में नहीं देश के बाहर, जैसे उन्होंने एक ही 24 घंटे के अंदर करीब 6 करोड़ पौधे लगाए तो विदेशों में कई देशों ने इस बात को सराहा कि हिंदुस्तान पर्यावरण की सुरक्षा के लिए आगे बढ़ रहा है. जिसका कारण था आदरणीय अखिलेश यादव जी के द्वारा इतने सारे पेड़ों का लगाया जाना. इस तरह के तमाम काम, जैसे अभी आपके कोई भाई बोल भी रहे थे कि मेट्रो उन्होंने लगाई और एक्सप्रेसवे मेट्रो बनाई और एक्सप्रेसवे चलाई. इस तरह की तमाम ऐसी योजना उन्होंने उत्तर प्रदेश में चलाई है जिससे उत्तर प्रदेश की तस्वीर पूरी तरह से बदल दी गई है. आज तमाम चीजों पर उत्तर प्रदेश, चाहे दूध उत्पादन हो, चाहे केला उत्पादन हो, चाहे गन्ना उत्पादन हो, इन सब चीजों पे तेजी से आगे बढ़ा हुआ है. तो इनके खिलाफ जो साजिश लोग कर रहे हैं, देखिए भारतीय जनता पार्टी के पास कोई मुद्दा नहीं रह गया. वो हर एक महीने पर अपना मुद्दा बदल रहे हैं और उनको एक हथियार मिल गया जिसका नाम हम ले रहे थे. आप हमारे इससे पहले भी कुछ साथियों ने लिया कि अमर सिंह जी एक हथियार बन गए भारतीय जनता पार्टी का, जिसके वजह से ये सारा उन्होंने ये चक्र रचा हुआ है. सच यही है कि नेताजी से लड़ाई है ही नहीं, लड़ाई है साजिश करने वालों के खिलाफ. जो छवि आदरणीय अखिलेश यादव जी की पूरी जो एक इमेज बिल्डअप हुई है कि बेदाग छवि के हैं, विकास में ज्यादा भरोसा करते हैं, काम में ज्यादा भरोसा करते हैं, उनका स्लोगन भी काम बोलता है, तो ये सारी चीजें विकास के एजेंडे पर हैं. उन्होंने वो काम करके दिखा दिए जो गरीब. दिग्विजय सिंह जी आपको कुछ प्रश्न पूछना चाहते हैं हमारे पैनलिस्ट. आपको एक प्रश्न पूछना चाहते हैं हमारे पैनलिस्ट. एक मैं सवाल पूछ रहा हूं कि आपने कहा
कि अमर सिंह सबकी मतलब सबकी जड़ जो है वो अमर सिंह जी है, तो उनको आने क्यों दिया? उस वक्त अखिलेश जी ने विरोध क्यों नहीं किया? जैसे डीपी यादव के समय हुआ था वैसे उन्होंने प्रेस्टीज पॉइंट क्यों नहीं किया कि उनको आने क्यों दिए? राज्यसभा दी, देखिए महासचिव बनाया। वो सबसे बड़ी बात यही है कि आदरणीय अखिलेश यादव जी ने कई बार विरोध इस चीज का किया, लेकिन समस्या यह है कि नेताजी एक देखिए सबसे बड़ी बात है कि वो पुत्र धर्म से भी बंधे हुए हैं। जैसे अभी इन्होंने एक फैसला, मजबूत फैसला लिया, और जब मजबूत फैसला लिया तो लोग कहने लगे कि पिता के खिलाफ है, पिता के खिलाफ है। देखिए कभी कभी ऐसा होता है कि राजधर्म का पालन करने पर या सच्चाई या सच और धर्म के लिए मजबूत और कठोर निर्णय लेने पड़ते हैं, और वही चीज वो नेताजी चीजें जो है बार बार बदल जाते हैं। उनका यही कारण है, ये साजिश करने वाले लोग अपनी जैसी सोच के लोगों को इर्द गिर्द बैठा रखे हैं, जिससे सही बात नेताजी तक नहीं जा पाती है। और यही कारण है कि हम लोग कहते हैं कि उन्हीं के वजह से सारी चीजें हैं, और वो भूमिका सबूत के तौर पर कई बार सिद्ध होती आई है कि ये सारी गड़बड़ी उन्हीं की है। और वो इतने बेशरम है कि नैतिक रूप से जिम्मेदारी लेकर भी, भाई अगर आप ही बताइए, यदि आप पर इस तरह के कितने आरोप लगाए जाएंगे कि आप परिवार तोड़ रहे हो, आप ऐसा कर रहे हो, तो आप स्वतः आपका नैतिक कर्तव्य बनता है कि भाई अगर मेरे वजह से ऐसा सब कुछ बिगड़ा जा रहा है तो मैं इस्तीफा देता हूं, मैं बाहर जाता हूं। लेकिन वो दिग्विजय सिंह जी आपको और एक हमारे दूसरे पैनलिस्ट है सुरेश माने साहब, वो प्रश्न पूछ रहे हैं। देव जी, आपको मेरा सवाल है कि आप जो सारा ठिकरा जो है वो अमर सिंह के माथे पे फोड़ रहे हैं, तो मैं आपसे सीधा पूछना चाहता हूँ, क्या मुलायम सिंह जी के इंडिपेंडेंट पॉलिटिक्स करने के दिन खत्म हो गए? क्या आपके ये बात मंजूर है? देखिए दो चीजें हैं, मैं ये बात मंजूर, मेरी बात समझने का प्रयास करिएगा। नेताजी हिंदुस्तान के बड़े नेता है, लेकिन कभी कभी ऐसा होता है कि साजिशकर्ता लोग किसी अपने पूरे कुनबे के साथ उनके इर्द गिर्द हो जाते हैं और चीजों को जो है झूठ का एक चादर ओढ़ के पेश करते हैं कि देखिए ये गलत हो रहा है, ये ऐसा नहीं होना चाहिए, और कुछ चीजों पर अपनी बात को पेश करते हैं जिसको नेताजी सोचते हैं कि हाँ ये लगता है ये सही बात है, लेकिन वस्तुतः वो है नहीं। नेताजी से अगर हमारा विवाद हो तो आज नेताजी ने ये क्यों घोषणा की? देखिए जो सारी बातें यही समझने की है। अभी तक अमर सिंह 2 दिन पहले तक वहां लंदन थे, उसके बाद भागकर लखनऊ आ जाते हैं। सारी बातें ये लगा कि सारी चीजें कंक्लूड हो जाएंगी, लेकिन ऐसा नहीं होता है। फिर से वो सारी बात, चुनाव आयोग, सारी बातें शुरू हो जाती हैं। सच यही है कि देखिए सारी गलती उनके अमर सिंह की नहीं होगी, क्योंकि अगर हम कमजोर होंगे तभी तो हमारे बीच आया होगा। हाँ दिग्विजय सिंह, यही बात हमको आपसे सुनना था। दिग्विजय सिंह सुनिए, दिग्विजय सिंह सुनिए, दिग्विजय सिंह देव सुनिए, पॉलिटिकल बहुत घुमा फिरा के बात करने वाली बात नहीं कह रहा हूँ। दिग्विजय सिंह सुनिए, दिग्विजय सिंह सुनिए, जी हाँ लास्ट क्वेश्चन पूछ रहा हूँ, आखिरी प्रश्न पूछ रहा हूँ, ये है कि ऐसा सुनने में आया है या ऐसा लगता है कि मुलायम सिंह यादव और उनके इर्द गिर्द जो सीबीआई के केसेस हैं, वो केसेस अभी भाजपा निकाल सकती है, सीबीआई को मुलायम सिंह या सपा के पीछे लगा सकती है। इसलिए मुलायम सिंह यादव और शिवपाल यादव ने अखिलेश यादव को बाजू में किया है, जो कि जो भी ठिकरा आए सीबीआई का वो हम पे गिरे, अखिलेश उसमें ना आए और पार्टी का नुकसान ना हो और अखिलेश वापस फिर से सत्ता में आ सके। तो ये सीबीआई के केसेस को लेके भाजपा जिस तरह की रणनीति करता है, उसके डर से ये हुआ है। सर भाजपा की रणनीति क्या है आप देखते हो। उत्तर प्रदेश में जो नेता विरोधी दल थे, बहुजन समाज पार्टी के स्वामी प्रसाद मौर्य आज कहाँ खड़े हैं? जो कांग्रेस की बड़ी नेता थी रीता बहुगुणा जोशी किसके साथ खड़ी है? इससे पहले उन्होंने अरुणाचल में ये काम किया। ये काम ही यही करते हैं कि ये तोड़ने का प्रयास करते हैं, डिवाइड एंड रूल वाली पॉलिसी खेल रहे हैं। तानाशाह तो है ही है, इनके जो निर्णय आते हैं वो तानाशाही के निर्णय हैं। कभी कहेंगे डिजिटल इंडिया होगा, कभी कहेंगे नहीं एटीएम से और क्रेडिट कार्ड से पैसा नहीं लिया जाएगा पेट्रोल पंप पे। तो ये उत्तर प्रदेश की राजनीति पे काबिज होने के लिए सारे दांव खेल रहे हैं, और ये उन्होंने साबित भी किया। स्वामी प्रसाद मौर्य जो बहुजन समाज पार्टी जैसे बड़े दल का नेता विरोधी दल हो, उसको अपने यहाँ शामिल कर लिया, और उसके बाद रीता बहुगुणा जोशी जो भी एक बड़ा चेहरा हो कांग्रेस का, उसको अपने यहाँ ले लिया। तो उन्होंने अमर सिंह जी को हथियार बनाकर, भारतीय जनता पार्टी ने हथियार बनाकर भेजा हुआ है, और ये चाहते हैं कि नहीं, आप आज आके बात अमर सिंह पे मत लाइए।
ये सीबीआई के जी, जी। केसेस हैं, जो सीबीआई की केसेस CBI भाजपा देखिए, पीछे दो लगा चीजें सकती हैं। क्या है, न्यायालय इस डर से आपको ये सब झगड़ा नहीं। हुआ है। अच्छा, एक चीज क्या आप ये मानेंगे कि क्या हिंदुस्तान में क्या न्यायालय भी प्रायोजित होते हैं क्या? न्यायालयों पर भी किसी का कब्जा है क्या? अगर आप ये बात मानते हो तो बताइए। हिंदुस्तान की जो न्यायालय की व्यवस्था है उस पर कोई संदेह नहीं है। जब बात न्यायालय में जाएगी तो न्यायालय का निर्णय माना जाएगा। नहीं, सीबीआई को हथियार बना के, सीबीआई को हथियार बना के भाजपा अपने देखिए, पीछे लग सकती है, ये डर से देखिए, ये झगड़ा हो रहा है हथियार कि का- अखिलेश को बाजू में देखिए, निकालो। सर, बड़ी एक क्लियर सी बात है, सीबीआई हथियार बना के केस तो न्यायालय में ही दर्ज करेगी ना। आप न्यायालय से ऊपर तो थोड़ी है, कोई आरोप लगाने से कोई दोषी थोड़ी वो अपराधी थोड़ी सिद्ध हो जाएगा। न्यायालय के शरण में तो जाना पड़ेगा ना। और जब हम हिंदुस्तान के लोकतांत्रिक व्यवस्था में रहते हैं तो लेकिन हम लोग पब्लिक न्यायालय का में परसेप्शन विश्वास करते बदलता हैं। है इसमें और एक किनारे बार लगाने सीबीआई वाली का बात नहीं है। देखिए, पूरा सबसे बड़ी लग गया बात ये पीछे है, तो फिर जो भी पब्लिक सर्वे भी आए उस हैं, तरह से सर, मैं सोचने एक बात लगती खत्म है। करूंगा। जो भी सर्वे आए हैं या सारी बातें आती हैं उसमें आज अखिलेश यादव एक बेदाग छवि के और एक जो विकास में विश्वास करने वाले और काम करने वाले नेता के रूप में जो उनकी छवि उभरी है, उसी छवि को धूमिल करने का प्रयास है। और आदरणीय अखिलेश यादव जी के नेतृत्व में समाजवादी ठीक है, पार्टी ठीक की है, सरकार ठीक को है। बनने अखिलेश का और यादव रोकने का प्रयास है। पूरा नेतृत्व उनका उभर के आया है, ऐसा दावा आप कर रहे हैं। धन्यवाद महाराष्ट्र वन से बात करने के लिए दिग्विजय सिंह देव। कांताताई, त्यांनी सगळं काही भाजपच्या माथी मारलेलं आहे की भाजप हे सगळं करू शकते, म्हणूनच आम्ही असं केलंय, असं इनडायरेक्टली ते सुचवत आहेत। नाही, त्यांनी भारतीय जनता पार्टीवर म्हणजे भारतीय जनता पार्टीवर जरी त्यांचा रोख असला तरी आपल्या एकूण लक्षात येते की त्यांचं पूर्णपणे जो रोष आहे अमरसिंगांवर आहे की ते भांडणं लावतात, त्यांनी असं केलं, ते मुलायम सिंगांना भडकवतात आणि मुलायम सिंगांना बाजूला करतात. म्हणजे पूर्णपणे त्यांचा मुलायम सिंगांवर होता, भारतीय जनता पार्टीवरही होता. पण मुळात जर पाहिलं तर अमरसिंगांचं भारतीय जनता पार्टीचा म्हणजे खरं काही काडी मात्र संबंध नाही. बघा, मैत्री एका बाजूला असते, परंतु याचा अर्थ भारतीय जनता सर्वपक्षीय पार्टी, मित्र आहेत. हा बरोबर, सर्व पक्षीय त्यांची मैत्री, परंतु या ठिकाणी म्हणजे या कुटुंबातल्या म्हणजे या कलहामध्ये भारतीय जनता पार्टीचा काही प्रश्नच नाहीये की या दोघांचं भांडण झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा होईल. म्हणजे असं खरं अजिबात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनामध्ये नाही. अतुल लोंढे, आणि अतुल इथे लोंढे, फायदा झाला तर भारतीय जनता पार्टीचा होईल, कारण बीएसपीचं पण आपण पाहतो आहोत. आपण जर नाही, त्यावरती आपण नंतर येणार आहोत. ताई, अतुल लोंढे, उत्तर प्रदेशमध्ये जे काही चाललेलं आहे त्यात काँग्रेस कुठे आहे? काँग्रेस बाजूला राहून फक्त तमाशा बघते किंवा काँग्रेसचेच एक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांचं डोकं यामागे आहे, अशी चर्चा आहे. नाही आशिष, असं आहे की अपना दलच्या संदर्भामध्ये पहा, लोकसभेच्या पूर्वी मुझफ्फरची दंगल घडून आणली, मुझफ्फरपूरची, आणि त्याच्यानंतर 71 लोक आल्यानंतर सुद्धा यूपीमध्ये सबसिक्वेंट इलेक्शन्स जे झाले त्या इलेक्शनमध्ये भाजपाची काय अवस्था झाली हे आपल्याला माहिती आहे. भाजपाचा जो 71 आणि अपना दलचे 2 याच्यानंतर त्यांनी अपना दल फोडला आत्ता रिसेंटली. त्यानंतर BSP मधनं मोठे लोक आणण्याचा मौर्याचं जे सांगितलं दिग्विजय सिंग देवनी जे सांगितलं, तर ही जी रणनीती आहे, आता जेवढ्या थेरीज आपण मांडल्या याच्यामध्ये CBIची एक थेरी मांडली आपण, मग CBIच्या केसमध्ये अखिलेश सिंगचं नाव नाही आहे का? अखिलेश यादवांचं नाव नाही आहे का? ते आहेच, कारण की तुम्ही बघा ते मग CBIचा प्रश्न इथे उपस्थित होत नाही. अमरसिंगच्या माध्यमामधनं कुठंतरी जे अखिलेश आणि मुलायम सिंग यांचा जो कुणबा झालेला आहे त्याच्यामध्ये काय फक्त शिवपाल यादव मुलायम सिंगांच्या बाजूने गेलेत आणि अखिलेशच्या बाजूने रामगोपाल यादव आलेले आहेत. अपर्णा सिंग ज्या आहेत त्या CMच्या PS होत्या, त्यांना त्यांनी दुर्लक्षित करणं चालू केलं आणि मंत्र्यांना बऱ्यापैकी बाजूला ठेवून ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून राज्य चालू करून ठेवून संपूर्ण सत्ता जी आहे सपाची ती आपल्या हातात आणली. आपण पाहिलं असेल त्या अधिवेशनामध्ये 203 आमदार 227-25 पैकी हे अखिलेशच्या बाजूने उभे राहिले होते. तर हा सरळ लढा जो आहे तो जुन्या आणि नव्यातला आहे, विचारातला आहे. आता पुढे काय होईल मला माहित नाही, पण अखिलेश यादव जे आहेत ते पुढचं राजकारण ओळखून काँग्रेससोबत युती केली पाहिजे अशा विचाराचे आहे. काय होईल ते मला माहित नाही, वरिष्ठ पातळीवर आमच्या आणि त्यांच्यात काय निर्णय होईल तो भाग वेगळा आहे. आता आपण भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी घेतला की भ्रष्टाचारी लोकांना आणि जे अपराधी लोकांच्या पाठीशी उभे राहतात त्या लोकांना दूर ठेवायचा अखिलेशचा जो प्रयत्न होता आणि बेदाग छबी या गोष्टी आणि त्यांचं 43 वर्षाचं वय आणि मुलायम सिंग यादवांचं 74 वर्षाचं वय याच्यामधला जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये भाजपानं अमरसिंगच्या माध्यमातून खेळी खेळल्याचा परिणाम आपल्याला
आपल्याला बघता येतो. मला सांगा हो, जेव्हा पॉलिटिकल पार्टीमध्ये स्प्लिट होतं, जी काही यादवी आपण म्हणतात, त्याच्यामध्ये अमरसिंहांना Z+ सिक्युरिटी बीजेपी देतं आणि अनेक राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे भूतपूर्व मुख्यमंत्री आहेत त्यांची Z+ काढून X पण वाय सिक्युरिटी दिलेली आहे आणि अमरसिंहांना आता एकदम Z+ तुम्ही सिक्युरिटी देता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कशा पद्धतीनं पाठीशी उभं राहता त्यांच्या आणि त्या माध्यमामधून कसं SP जी आहे अखिलेश यादव यांची छवी जी आहे ती आपल्याला सत्तेपाशी जाण्यापासून अडवू शकते. म्हणून त्या कुठंतरी याचा जो अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांच्यामधला जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये खेळण्याचा हा प्रयत्न आहे. मुलायमसिंग यादव आलं त्याच्यावर किती विश्वास ठेवावा प्रश्न निर्माण होतो. अतुल लोंढे येत्या 12 तारखेपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 8 दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर चालले आहेत. चीनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी तरी अखिलेश यादव बरोबर काँग्रेस युती करेल का? कारण अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना युती करायची असं तुम्ही म्हणताय, तर चीनच्या दौऱ्यावर 8 दिवसांसाठी जे राहुल गांधी चालले त्याआधी ही युती होईल का? आशिष, मी असं कुठेही म्हटलं नाही की राहुल गांधींना किंवा काँग्रेसला किंवा अखिलेशला युती करायची आहे. असा विचार अखिलेशकडून आलेला आहे आणि तो विचार एक वेगळा विचार आहे, पुढे जाण्याचा विचार आहे अखिलेश यादवांचा, असलेल्या प्राप्त परिस्थितीमधला निर्णय आहे असं मी बोललो. आता राहुलजी जे आहे ते चीनला जाण्यापूर्वी काय निर्णय घेतील काय निर्णय नाही घेतील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे आहे ते बसतील आणि ते ठरवतील. राहुल गांधी चीनला जाणार आहेत हे नक्की. राहुल गांधी हे चीनला जाणार आहेत हे नक्की. प्रश्न तोच आहे, देशाचं राजकारण कुठं चाललेलं आहे? राहुल गांधी चीनला चालले आहेत, हे काय काँग्रेसचं चालतं? की राहुल गांधींनी सुरुवात चांगली केली होती, चांगला प्रचार झाला, सुरू झाला रथयात्रेची. त्याच्यामध्ये हायलाईट काय झालं ते खाटा ज्या पळवून नेण्यात आला त्याच हायलाईट झाल्या आणि बाकीचे प्रश्न काही हायलाईट झाले नाहीत. त्यानंतर सुद्धा त्याने अनेक दौरे केले आणि राहुल गांधी यांची ज्या प्रकारे टिंगल केली जाते भारतीय जनता पक्षातर्फे तो स्वतंत्र विषय आहे, पण त्या टीकेला पूरक होईल असं त्यांचं वर्तन जर असेल. आता याच्यामध्ये चीनमध्ये काँग्रेस पक्षाची वाढ व्हायची आहे का, करायची आहे का? इथे अत्यंत क्रुशल टाईमला आणि या निवडणुका केव्हा साधारण असणार याचा अंदाज असताना अशावेळी तिकडे जाणं आणि तिकडे जाताना सुद्धा आपली जी टीम आहे, टीम राहुल UPची काय आहे, टीम राहुल त्याच्यामध्ये किती जण सक्रिय आहेत असं अजिबात दिसत नाही. उत्तर प्रदेशमधले अनेक महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, मुख्यतः मी म्हटलं की RBIने मोठ्या प्रमाणात इथे नोटा वाटल्या. हेमंत देसाई साहेब ऐका याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अनेक जे महत्त्वाचे प्रश्न होते म्हणजे विशेषतः नोटाबंदीशी निगडीत असलेले प्रश्न असतील, साखर कारखान्यांच्या संदर्भात असलेले प्रश्न असतील आणि शेतीच्या संदर्भातले प्रश्न असतील, ते ज्या प्रकारे हायलाईट करण्याची आवश्यकता होती ते हायलाईट झाले नाहीत. जंगी काँग्रेसच्या एकत्र म्हणजे फक्त राहुल गांधींच्या नाही सर्व नेत्यांच्या मिळून सोनिया गांधींची प्रकृती चांगली असेल तर ठीक आहे, पण बाकीचे नेते त्याच्यामध्ये आले पाहिजे होते. उत्तर प्रदेशमधल्या नेत्यांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे होतं. अशा प्रकारचं एकमुखी नेतृत्व काँग्रेसचं उत्तर प्रदेशमधलं आणि उत्तर प्रदेशवरती भर देणारं काँग्रेसचं दिल्लीमधलं नेतृत्व हे कोऑर्डिनेशन कमी पडलेलं आहे. एक तर काय प्रशांत किशोर यांचा सल्ला घेतल्यामुळे त्यांचं काँग्रेसमध्ये सुद्धा काही असंतोष होता की त्यांच्या सल्ल्याने होते आणि आमचा सल्ला घेतला जात नाही, त्यामुळे काही जणांनी त्याच्यावरती बहिष्कारच टाकला होता. आता याचं समर्थन अतुल लोंढेंना जे काही करायचं असेल ते करतील, पण प्रश्न असा आहे की मोदींनी ज्या प्रकारे जंगी सभा लखनौमध्ये घेतल्या, लखनौने अन्यत्र घेतला आणि जो प्रश्न जिथे भारतीय जनता पक्ष कमी पडतंय म्हणजे नोटाबंदीमुळे असंतोष ग्रामीण भागात नक्की आहे, तो असंतोष मागे ठेवण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे की मी गरिबांच्या बाजूचा आहे आणि हे सगळे काळा बाजारवाले आणि चोर यांचं संगनमत आहे अशा प्रकारचं जे चित्र तयार केलेलं आहे जे संपूर्णपणे खोटं आहे. भारतीय जनता पक्षाचा सुद्धा सगळ्या उद्योगपतींशी भांडवलदारांशी काळा बाजारवाल्यांशी अतिशय जवळचा संबंध आहे. हे पण त्याच्यामध्ये मोदींचं यश राजकारण म्हणून आपण बघितलं पाहिजे आणि राजकारण करण्यामध्ये राहुल गांधी असतील काँग्रेस पक्ष हा साफ कमी पडलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते मान्य केलं पाहिजे आणि यापुढच्या काळामध्ये निदान चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. आता साधी गोष्ट आहे की अखिलेश या क्रुशल काळामध्ये अखिलेशचं असं म्हणणं पडलं की यावेळी राहुल गांधींनी आणि काँग्रेसने मला या संकटाच्या काळामध्ये ज्या प्रकारे पाठिंबा द्यायला पाहिजे होता पुढे येऊन तो दिला नाही, त्यामुळे तो नाराज झालेला आहे अखिलेश. अगदी बरोबर आहे. अतुल लोंढे उत्तर द्या, अतुल लोंढे उत्तर द्या. काँग्रेस कमी पडतं आणि मग दुसऱ्यांनी काही टीका केली की मग स्पष्टीकरण पण देता येत नाही कारण राहुल गांधी जागेवर नसतात.
असं आहे आशिषजी, हेमंत देसाई साहेब, आपण आदरणीय सोनिया गांधीजींची सभा वाराणसीतली बघितली. थोडंसं त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना जावं लागलं त्या रॅलीला. म्हणूनच तर राहुल गांधींचं काम करण्याचं गांभीर्य वाढतं. ऐका आशिषजी, काम केलं पाहिजे. आशिषजी ऐका तर, आशिषजी ऐका ना. त्याच्यानंतर ऐकून घ्या आशिषजी, राहुल गांधींचा एक संपूर्ण दौरा संपूर्ण युपीमध्ये झाला आणि खाट सभा ज्या झाला त्या खाट सभामध्ये शेतकऱ्यांचे सगळी प्रश्न उचलल्या गेली. मीडिया काय म्हणतो याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की सामान्य लोकांमध्ये जाऊन नेतृत्व काय करतं, त्याला कसा पाठिंबा मिळतो, ज्या पद्धतीनं लोक त्यांच्या पाठीशी त्या पूर्ण युपीच्या दौऱ्यामध्ये उभे राहिले हे आपण पाहिलेलं आहे. एक पूर्ण फेज जो झाला आहे तो पूर्ण कंप्लीट केलेला आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणि पूर्ण ताकदीने राहुल गांधीजी जे आहे ते पुन्हा युपीमध्ये सक्रिय झालेले दिसतील. आणि याच्यानंतर म्हणजे आता हे फक्त ट्रेलर आहे, आपण किती टीका करून घ्या, कारण की काँग्रेसच्या विचाराला टीका करता येत नाही आणि काँग्रेस गांधी घराण्यातल्या प्रत्येकाला, इंदिरा गांधींना अशा व्यक्तिगत आपण राहुल गांधी पुरतीच मर्यादित राहूया. आपण राहुल गांधींपुरतीच मर्यादित ठेवूया ही चर्चा. अतुल लोंढे, प्रश्न तोच आहे. राहुल गांधींनी जर का ठरवलं, पुढाकार घेतला आणि युपीतली मोदी विरोधी भाजप विरोधी जी महाआघाडी आहे त्याचं नेतृत्व जर का अखिलेशला दिलं तर सपा मधली ही यादवी सुद्धा संपुष्टात येऊ शकते. पण तेवढी राजकीय परिपक्वता राहुल गांधींना दाखवावी लागेल. अनेक मुद्दे आहेत आणि ह्या युपीच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत हे समोर येणार आहेत, ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण एका ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा, समाजवादी पक्षातल्या यादवीचा फायदा उठवण्यात भाजप यशस्वी होईल का? 58% लोक म्हणतायत नाही, भाजप यशस्वी होणार नाही. मग यशस्वी कोण होईल? याच प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे, जे पुढच्या भागात. घेऊया एक ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय सुरेश माने यांच्याकडं. माने सर, प्रश्न हाच आहे की एवढं सगळं युपीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये होत असताना मायावतींसारखा बिग फोर्स असा बाजूला कसा सारला गेला? एक तर त्यांच्या भावाच्या विरोधात इन्कम टॅक्सच्या चौकशा सुरू आहेत, त्यामुळे त्या बॅकफुटवर गेल्या आहे का, की या सपामधला यादवीचा फायदा सपालाच होणार आहे या भीतीनं त्यांना ग्रासलंय? पहिल्यांदा एक आपण गोष्ट लक्षात घेऊया की BSP मीडियामध्ये कधीच नव्हती आणि कदाचित भविष्यातही नसेल. तरी देखील BSP हा उत्तर प्रदेश राजकारणातला एक सायलेंट पॉवरफुल डिसायडिंग फॅक्टर हा नेहमीच राहिलेला आहे. आणि त्यामुळं मीडियामध्ये दिसतो की नाही, मायावतींची क्रेज आहे की नाही, याच्यापेक्षा ते एका सोशल सेक्टरचं चांगलं जबरदस्त भारतीय राजकारणातलं प्रतिनिधित्व कांशीरामजींच्यापासून ते उत्तर प्रदेशामध्ये आहे, त्यातलं अस्तित्व कोणी नाकारू शकत नाही. आणि त्यामुळं मायावती शांत नाही. त्याने 403 उमेदवार डिक्लेअर केले. मला वाटतं दुसऱ्या कोणत्याही BJPने आणि काँग्रेसनं आधी 403 उमेदवार डिक्लेअर केले नाही. किंबहुना BSPनं आपले उमेदवार डिक्लेअर करून एक प्रकारचं चांगलं लीड घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की मायावतींच्या पक्षामध्ये सरळ एक तर लॉ अँड ऑर्डरचा त्यांचा फार मोठा प्लस पॉईंट आहे. जेव्हा मायावती सत्तेत येतात त्यांच्यावर बाकीच्या प्रश्नाबाबत वाद असू शकतो, मतभेद असू शकतात, पण कमीत कमी लॉ अँड ऑर्डरच्या प्रश्नावरती मायावती या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत, इवन अखिलेशच्या तुलनेत त्या उजव्या असतात. ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. दुसरा जो आणखी एक प्लस फॅक्टर आहे की सपातल्या या सगळ्या यादवीचं बौद्धिकत्व सर्वसाधारण माणसाला समजेल असं नाही. म्हणजे BJPचे काय डाव, अमरसिंगांचे काय डाव किंवा CBIचा काय गैरवापर हे सर्वसाधारण मतदाराला समजणार नाही. आणि त्यामुळं समाजवादी पक्षातला जो वोट बेस आहे तो MY म्हणजे मुस्लिम आणि यादव यामधला मुस्लिम मतदार आज नक्की चिंतेत आहे आणि तो मायावतींच्याकडं आशेनं पाहत आहे. आणि याचाच सदुपयोग घेऊन मायावतींनी यावेळेला सगळ्यात जास्त मुस्लिम उमेदवार 97 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवलेले आहेत. म्हणजे दलित उमेदवार हे 85 आहेत, पण मुस्लिम उमेदवार हे 97 आहेत. अशा वेळेला मायावतींच्या मागं स्वतःची 20-21% वोट बँक आहे. गेल्याही वेळेला जरी ते हरल्या 2012ला आणि अखिलेश यादव किंवा समाजवादी पार्टी जिंकली तरी 26% मायावती होत्या आणि 29% मुलायम सिंग किंवा समाजवादी पक्ष होता. त्यामुळे या दोघातलं फक्त 3% अंतर आहे. पण 3% अंतरामुळं मायावती 82वरती गेल्या
आणि समाजवादी पक्ष 212वरती गेला. आणि त्यामुळं आता समाजवादी पक्षाला या यादवीच्या प्रकरणामुळं आपला मुस्लिम मतदारसंघ हा सोडावा लागणार आहे, किंबहुना घटणार आहे. आता तो जाईल कुठं? तो काँग्रेसकडे जाऊ शकतो का? काँग्रेस इज अ नॉन एक्झिस्टंट पॉलिटिकल प्लेयर इन UP. आम्ही असं त्याला सरळ म्हणतो की ज्या पक्षाची गेल्या 8% वोट आहे लोकसभेच्या आधारावरती, ज्या राहुल गांधींचा उल्लेख केला तिथं उत्तर प्रदेशामध्ये ते स्वतः गंभीर नाही. काँग्रेस पक्षाला स्थानीय पातळीवरचं नेतृत्व हेही नाही. आणि मी तुम्हाला आणखीन एक फरक सांगतो, उत्तर भारतातल्या राजकारणामध्ये प्रादेशिक अस्मितेला तुम्ही विसरू शकत नाही. आणि त्यामुळं एका बाजूला राष्ट्रीय अस्मिता घेऊन येणारे मोदी आणि दुसऱ्या बाजूला प्रादेशिक अस्मिता घेऊन येणारी मायावती यांची दोघांची टक्कर राहणार आहे. याची टक्कर राहील, पण BJPला वोट बँक येईल कुठून? तोच प्रश्न कांताताईला विचारायचा आहे. कांताताई, जसं आपण बघितलं इतर वेळी ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार निदान प्रोजेक्ट तरी करतात, म्हणजे सांगत जरी नसले, पण उत्तर प्रदेशात ते पण नाही आहे. फक्त मोदी एके मोदी चाललेले आहेत आणि राजनाथ सिंग हे नाराज आहेत अशी चर्चा आहे. नाही, राजनाथ सिंगजी नाराज वगैरे असं काही नाही. खरं म्हणजे आपले ते गृहमंत्री आहेत, मतदारसंघ आणि म्हणूनच त्यांचा दावा जास्त आहे. उत्तर प्रदेशचे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. हो, म्हणूनच दावा जास्त आहे. नाही, परंतु कदाचित ते होतील सुद्धा ना, काही सांगू शकत नाही. परंतु जर आपण आता मायावतींचा विषय चाललेला होता, मायावती ह्या काळाची पावलं ओळखून राजकारण करणार आहेत. मागच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी ब्राह्मण समाजातल्या उमेदवारांना तिकीटं खूप दिली होती. आत्ता त्यांनी आपण जर पाहिलं की या ठिकाणी मुस्लिम समाज अशा पद्धतीने बाजूला, तर यावेळेला त्यांनी मुस्लिम समाजातल्या म्हणजे जास्त उमेदवारांची नावं यावेळेला त्यांनी घोषित केलेली आहेत. परंतु त्यासुद्धा तशा अस्वस्थ आहेत. म्हणजे यादवी युद्ध हे जे सुरू आहे त्यामुळं, आणि त्यांच्या लक्षात येत आहे की अखिलेश जास्तीत जास्त त्याच्या नेतृत्वाला जास्तीत जास्त उत्तर प्रदेशमधून म्हणजे साथ मिळते, तरुण वर्ग सगळा त्याच्या बाजूने वळतोय आणि त्यामुळं त्यासुद्धा कुठेतरी थोड्याशा घाबरलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचं असं म्हणाल तर त्यांना मतं कुठली मिळणार आहेत हा गैरसमज आहे तुमचा. मुस्लिम समाजसुद्धा जरी मायावतींनी मुस्लिम उमेदवारांची म्हणजे जास्त उमेदवारी म्हणजे दिली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा मुस्लिम समाज म्हणजे बाजूने त्यांच्या आहे. आणि मुळातच आपण तिथे जर पाहिलं भारतीय जनता तर पक्षाच्या बाजूने ठाकूर मुस्लिम समाज वोट बँक आहे. आहेत. बघा, नाही, तुम्ही नाही, पूर्ण नाही, म्हणू नका, 100% मी म्हणत नाही. ते तुम्ही लोकसभेचा आणि तुम्ही गणित इथं लावू नका. नाही, पण ते आता पुलावरनं खूप पाणी वाहून गेलेलं आहे. संपुष्टात आलेलं नाही. नाही, सगळ्यांची वोट बँक दिसते आहे, पण काँग्रेसची वोट बँक दिसत नाहीये. अतुल लोंढे 30 सेकंद आहेत तुमच्याकडे, फक्त 30 सेकंद आहेत. अतुल लोंढे, काँग्रेसची वोट बँक काय उत्तर प्रदेशामध्ये महत्वाचा घटक आहे. नाही, याच्यामध्ये दोन मुद्दे आशिष आपण लक्षात घेतले पाहिजे. 30 सेकंद बिहारमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जेव्हा चर्चा होत होती तेव्हा 100 जागा RJDनी आणि 100 जागा ज्या आहेत त्या JDUनी घेतल्या होत्या आणि 40 जागा काँग्रेसनी घेतल्या होत्या. त्यावेळेस 27 जागा ज्या आहे ज्या काऊ बेल्टची आपण चर्चा करता त्या काऊ बेल्टमध्ये काँग्रेसला मिळाल्या होत्या. 40 पैकी 27 हा एक चांगला परफॉर्मन्स होता. आता UPमध्ये सुद्धा जेव्हा अखिलेश स्वतःहून म्हणतात की बाबा आम्हाला काँग्रेससोबत युती आघाडी करायची आहे, याचा अर्थ हा आहे की यादव प्लस मुस्लिम या दोन्ही होटचं आणि तरुणांचं जे आकर्षण जे आहे हे दोन्ही तरुण नेते आहे, अखिलेश असतील आणि राहुलजी असतील, या दोन्ही तरुण नेत्यांकडे जे आहे आणि जे प्रामाणिक सुद्धा आहेत, जे नुसत्या सकाळपासून बोलबच्चनगिरी करत नाहीत तर काम करून दाखवतात. त्याच्यामुळं हे जे कॅल्क्युलेशन जे आहे हे कॅल्क्युलेशन काँग्रेसचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ते काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये आता या 25 वर्षात मागच्या सगळ्यांना आजमावलेलं आहे. त्यामुळे लोकांची आशा जी आहे ती काँग्रेसकडनं आहे आणि आपल्याला नक्कीच याच्यामधला जो बदल आहे काँग्रेसचा परफॉर्मन्स जो आहे तो या निवडणुकांमध्ये 100% आपल्याला दिसल्याशिवाय ठीक आहे. काँग्रेसच्या विरोधात तिघांनाही बोलायचं आहे. 30 सेकंद सर, शेवटचे 30 सेकंद. अतुलजी, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी असा प्रकार तुमचा चाललेला, युती झाली आहे का नाही? अहो, म्हणजे जरी अखिलेशजींना वाटलं तरी सुद्धा तुमचे राहुल गांधींना कुठे वाटतंय त्यांनी त्या दृष्टीने ते प्रयत्न करतायत का? ते काहीही प्रयत्न करतात. राहुल गांधी चीनवरनं परत आल्यावरती निर्णय घेतली आणि तोपर्यंत अखिलेश त्यांना जवळ सुद्धा उभा करणार नाहीये. आणि त्यामुळे तुम्ही हे बांधून काही उपयोग नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मी असं कधीच म्हटलं नाही की अखिलेश आणि समाजवादी पक्षाच्या सरकारला विकासाचं मॉडेल तुम्ही म्हणता, पण मायावती 2007 ते 2012 यांचा GDP ग्रोथ रेट 6.7 होता. अर्थशास्त्रीयदृष्ट्या मायावतींच्या विकासाकडं लक्ष गेलं नाही, कारण पुतळ्यांच्या आता नॉन इश्यूमुळं आर्थिक विकासातलं मॉडेल मायावतींचं कुणी आणलं नाही, पण त्याला 6.7 GDP ग्रोथ रेट होता.
आताही अखिलेश आहेत, पण 5 पॉईंटच्या वरती GDP ग्रोथ रेट नाही आहे. त्यामुळं अखिलेश काही फार विकासाचं मॉडेल आहे अशा पद्धतीची मांडणी सोकॉल बुद्धिजीवी वर्गाने करू नये. आकडेवारी उपलब्ध आहे आणि तिथला सगळ्यात मोठा फॅक्टर गन्ना मिल आहे, ऊसा या आपल्या शुगर फॅक्टर आहे. काय परिस्थिती आहे हो तिथं? तिथल्या शेतकऱ्याला साधं भुगतान नाही करता आलेलं. जसं महाराष्ट्रात इकडं सगळ्यात जास्त मरण्यामध्ये आपला 1 नंबर आहे, तसं शुगर मिल सगळ्या वाईपआउट झाल्या उत्तर प्रदेशामधून. शेतकरी वाईपआउट होतोय. अशा वेळेला तुम्ही 4 लेन 8 लेन हायवे, सुपरवे, बाय लेन, ट्रेन, बुलेट हे सगळ्या तुम्ही विकासाच्या थापा मारताय. म्हणजे मोदीची कॉपी अखिलेश करतोय असा जर आरोप लावला तर त्याच्यामध्ये अजिबात चूक नाही. आणि म्हणून त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा BSPला होणारी अत्यंत सुस्पष्ट बाब आहे आणि आपल्याला त्याच्याविषयी शंका बाळगण्याची अजिबात गरज नाही. लास्ट कॉमेंट. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला काय दिसतंय? ही लढाई सपा विरुद्ध भाजपा विरुद्ध मायावती असेल की ही लढाई थेट सपा विरुद्ध मायावती असेल आणि भाजप इथं कमी पडेल? हां, माझा असा अंदाज आहे की याच्यामध्ये सपाच पुढे आहे, त्याच्यानंतर बसपा आणि शेवटी भाजप आहे. भारतीय जनता पक्ष यामध्ये दुहीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. पहिलं 2-3 मुद्दे जे राहिले ते, एक तर मुसलमान भारतीय जनता पक्षाच्या मागे अजिबात नाही आहेत, हे अगदी सत्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मायावतींच्या बाजूचा आहे, रोहित वेमुला प्रकरण, अखलाकचं प्रकरण, गुजरातमध्ये जे झालं दलितांवर तर ते उन्हाचं प्रकरण, ही प्रकरणं जे आहेत त्याचा मायावतींनी व्यवस्थितपणे त्याचा ते अजेंड्यावरती आणले. राज्यसभेत सुद्धा त्यांनी तो लावून धरला प्रश्न. आणि हे मुद्दे भारतीय जनता पक्षाच्या बाजूचे नाही आहेत, ते बसपाच्या बाजूचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत, काँग्रेसच्या याच्यामध्ये बिहारमध्ये जरी त्यांना मिळालं असेल, ते यश जे आहे ते नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्याबरोबर जाण्याचं आहे. ती जी टॅक्टिकल त्यांचं ते यश आहे, पण बिहारमध्ये त्यांचं कुठलंही प्रकारचं नेटवर्क नव्हतं. त्या पद्धतीचा फायदा उत्तर प्रदेशमध्ये होण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये तर अजिबातच काँग्रेसचं तिथे काम नाही आहे. म्हणजे सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात किंवा राहुल गांधी यांच्या मतदारसंघातसुद्धा वेगळ्या प्रकारचे सूर उमटायला लागलेत. ही चिंतेची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशने अनेकदा पंतप्रधान दिलेले होते आणि त्या ठिकाणी जर काँग्रेसचं इतकं पराभव होत असेल, राहुल गांधींच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा ते राजकारणात आले, पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी यश मिळालं होतं, पण त्यावेळी काँग्रेस पक्ष थोडा तरी उभारी घेण्याच्या अवस्थेमध्ये होता. आता काँग्रेस पक्ष देखून झोपलेला आहे, त्यामुळे हा पक्ष जागा कधी होणार हा खरा प्रश्न आहे. पण आत्ता मला असं दिसतंय की अखिलेश हा पुढे आहे आणि माने म्हणाले ते कबूल आहे की विकासाच्या ज्या काही गोष्टी जो वल्गना केल्या जात आहेत त्या सगळ्या भुलवणार आहेत. पण पब्लिक परसेप्शन जे आहे, लोकांवरती त्याची भुरळ पडते. मोदींनी ती भुरळ टाकली. म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की मोदी मॉडेलचं अनुकरण अखिलेश करतोय आणि कदाचित त्याचे त्याला रिझल्ट मिळू शकतील. टॅगलाईन हीच आहे की अखिलेश यादव सध्या चर्चेत तरी पुढं आहे. पण प्रश्न तोच आहे की केंद्रीय निवडणूक आयोगानं जर का समाजवादी पक्षाचं चिन्ह, निवडणूक चिन्ह सायकल गोठवलं तर मग काय? आणि ते चिन्ह गोठवू नये यासाठीच कदाचित आज घाईघाईत का होईना मुलायमसिंग यादव यांना उपरती झाली आणि त्यांनी आमच्यामध्ये काही झालं नाही असं जाहीर करण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आता बघायचं आहे उद्या परवाकडं ही भांडणं मिटतील का आणि आपलं चिन्ह वाचवण्याची धडपड या बाप बेट्याची होईल का, तोही एक धागा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये आपण उत्तर प्रदेशमध्ये हे बघितलेलं आहे की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरनी काम केलेलं आहे. ज्या प्रत्येक पक्ष स्वतःची सत्ता राखण्यात अपयशी ठरलेला आहे आणि त्यामुळंच कदाचित अखिलेशचं नेतृत्व उजळवून घेण्यासाठी सपामध्ये ही यादवी जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आली आहे का, ही पण चर्चा आहे. ही चर्चा खूप मोठी आहे. आजच सर्व चर्चेतले मुद्द्यांची उत्तरं मिळतील असं होणार नाही. यापुढेही आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. पण आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा, समाजवादी पक्षातल्या यादवीचा फायदा उठवण्यात भाजप यशस्वी होईल का? पुन्हा 59% लोक म्हणतायत नाही, भाजपला यश मिळणार नाही, याचा फायदा भाजपला होणार नाही. आज इथंच थांबूया. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप.
आणि कॉस्मॉस बँक